सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये, मोफत वेबिनारमध्ये. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. हेमांगी मॅडम, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. सर्वांना मनापासून शुभेच्छा. तर आजचा टॉपिक जो आहे तो फार महत्वाचा आहे. जसं की मंगळ जो आहे, मंगळ ग्रह हा मिथुन राशीतून गोचर करत आहे. तर तो गोचर करताना आपल्या प्रत्येक राशीला काय काय त्याचे रिझल्ट मिळणार आहेत. आता साधारणपणे हे गोचर केव्हा सुरू झालं तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी, म्हणजे 26 ऑगस्टला. आणि ते कुठवर असणार आहे तर 20 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. म्हणजे तब्बल 54 दिवस मंगळ जो आहे तो मिथुन राशीतून भ्रमण करणार आहे. व्हिडिओ ऑन ठेवा. मिथुन राशीतून तो भ्रमण करणार आहे. तर आता त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे काय मिळणार आहेत तर त्याबद्दल आता आपण समजून घेऊया. मुळात मंगळाचा स्वभाव कसा आहे हे पहिलं समजून घ्या. मंगळ कसा आहे तर थोडासा अग्रेसिव्ह आहे. थोडासा म्हणण्यापेक्षा थोडा जास्त अग्रेसिव्ह आहे. ठीक आहे. त्यामुळे काही राशींना त्याचा जो स्वभाव जो आहे तो झेलावा लागेल. कारण की मंगळ हा डायरेक्ट तुमच्या शरीरातील रक्त, लाल पेशी आणि जो बोन मॅरो आहे, आपल्या हाडांमध्ये असलेला जो भाग असतो, ठीक आहे, ज्याला साधारणपणे हातात धरला तर तो चिकचिकीत लागतो, तो जो बोन मॅरो आहे तो मंगळाच्या अंडर येतो. ठीक आहे. त्यामुळे काही राशींना सांधेदुखीचे पण त्रास वाढू शकतात या मंगळाच्या एकंदरीत भ्रमणामुळे, किंवा काही राशींसाठी ते चांगले देखील आहे. तर बघा, समोर मी स्क्रीन शेअर केलेली आहे, ती दिसते का सर्वांना? यस ऑर नो? ओके, थँक्यू उर्मिला मॅडम. तर बघा कसं आहे की हा जो मंगळ आहे तो मुळात रागिष्ट आहे. रागिष्ट आहे. भांडण, तंटा या मंगळाच्या अंडर येतात गोष्टी. डिफेन्स लेवलच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मंगळाच्या अंडर येतात. कारण की संरक्षक, आणीबाणी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मंगळाच्या अंडर येतात. ओके. त्यामुळे या गोष्टी जरी आपण काय म्हणतो, स्क्रीन प्लीज हलवू नका, स्क्रीनवरती काही करू नका, डिझाईन काढू नका कृपया, कारण की इथे स्क्रीन आहे ना झूम आउट होत्या. प्लीज. ती तुम्हाला मी समजण्यासाठी स्क्रीन दिलेली आहे, त्याच्यावर नक्षीकाम करायचं नाहीये तुम्हाला. तुम्हाला समजावं यासाठी ही स्क्रीन शेअर केलेली आहे. तर बघा, परत तेच स्क्रीनवरती कोणीही एवढं सांगून पण ऐकत नाहीये. तर बघा, सर्वप्रथम मेष रास आपण घेणार आहोत. मेष राशीला त्याचे फायदे काय होणार आहेत अथवा काय तोटे होणार आहेत. कारण की मेष राशीला चंद्र, मिथुनेचा मंगळ जो आहे तो 3ऱ्या स्थानामध्ये येतो. कारण की मेष राशीवरून आपण मिथुन जर का काउंट केली तर ती 3ऱ्या स्थानामध्ये येते. 3रं स्थान हे कशा संबंधी आहे तर भावंडात संबंधित स्थान आहे. कसलं स्थान आहे तर भावंडात संबंधित स्थान आहे. त्यामुळे या दृष्टीने सध्याचा कालावधी
मेष राशीसाठी कसं असणार आहे, सर्वप्रथम म्हणजे आपली मेष राशीसाठी गोचर जे आहे मंगळाचं ते 3ऱ्या भावामध्ये आहे. यामुळे अप्रत्यक्षरित्या धनलाभ होण्याची शक्यता चांगली आहे. अप्रत्यक्षरित्या मी विंडोज क्लोज करते, त्यापेक्षा चांगले डिझाईन वगैरे चाललेली आहे. तर बघा, अप्रत्यक्षरित्या धनलाभ होण्याची शक्यता जास्त आहे मेष राशीला. या मंगळाच्या गोचरीच्या माध्यमातून धनलाभ होईल आणि त्यासोबत तब्येतीची काळजी पण वाढू शकते. म्हणजे जरी धनलाभ जरी झाला तरी सुद्धा तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण झालेला धनलाभ जो आहे तो या मार्गातून खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की मंगळ ही एक एनर्जी आहे, यामध्ये फोर्स आहे, जोर आहे. त्यामुळे तो अशा पद्धतीने रिझल्ट मेष राशीला देणार आहे. आता करिअर संबंधी काय करू शकतात या गोष्टी मेष राशीच्या बाबतीत, तर लाभ होतील, पण प्रयत्न, इतकी वर्ष जी प्रयत्न करत आलेला आहात तुम्ही, किंवा जे तुम्ही ठोकताळे मांडलेले आहेत की अशा पद्धतीने मला माझी कामाची गती वाढवायची आहे, हे माझं टार्गेट आहे, ते मला पूर्ण करायचं आहे, ते मला अचीव करायचं आहे. त्यासाठी हे मंगळाचं गोचर जे आहे मेष राशीला अत्यंत लाभदायक आहे करिअरच्या दृष्टीने. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना चांगल्या रीतीने यश सुद्धा मिळतील. आता व्यावसायिक जे आहे, व्यावसायिकांसाठी कशी असणार आहे एकंदरीत परिस्थिती, तर काही प्रमाणात समस्यांचा सामना देखील करावा लागेल. कारण की 3rd हाऊस आहे, त्यांची एकंदरीत जे कामगिरी आहे किंवा जे प्रेझेंटेशन आहे ते पणाला लागू शकतं. त्यांची एकंदरीत कामगिरी म्हणा, प्रेझेंटेशन म्हणा, किंवा वारंवार स्वतःला प्रूफ करणं ही वेळ घडून येऊ शकते. वारंवार स्वतःला आपल्या सर्व्हिस बद्दल लोकांना जागा करणं किंवा त्याचं महत्व पटवून देणं, हे मेष राशीच्या व्यावसायिक लोकांना अशा पद्धतीने रिझल्ट येताना दिसत आहे. पण नफा भलेही जो काही मिळेल त्यामध्ये संतुष्टी मानणं गरजेचं आहे. कारण यामध्ये उतावीळपणा आणि उतावीळपणामध्ये घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे काही अंशी मिळालेला नफा सुद्धा तोट्यामध्ये परावर्तित होऊ शकतो. त्यामुळे जसं चाललेलं आहे स्मूथली तसंच घेण्याचा प्रयत्न करा, त्या लोकांच्या कलेने घेण्याचा प्रयत्न करा, व्यवसायामध्ये यश नक्की मिळेल. आता काही प्रमाणात व्यावसायिक लोकांना जे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसा अपुरा पडल्यामुळे किंवा नफ्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे इथे कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते. मेष राशीच्या लोकांसाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते. त्याचा काही अंशी दैनंदिन जीवनावरती देखील परिणाम दिसून येईल. कारण की तो 3rd हाऊस वरती गोचर करत आहे. त्यामुळे गोचर तिथं करत असल्यामुळे जास्त उतावीळपणा इथे महागात पडू शकतो. कारण की मंगळ हा फोर्स आहे आणि 3य स्थान हे साक्षात पराक्रमाचं स्थान मानलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. त्यामुळे मंगळ आणि पराक्रम या एकंदरीत संलग्न गोष्टी आहेत. त्यामुळे पराक्रम करा पण चांगल्या गोष्टींसाठी करा. नोकर वर्गांसाठी पण माझं हेच म्हणणं आहे, पराक्रम करा पण चांगल्या गोष्टींसाठी करा. विचार करून डिसिजन घ्या, नाहीतर मग डायरेक्ट नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. आता शारीरिकरित्या मंगळाचा संबंध जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे बोन मॅरोशी संबंधित आहे, रक्ताशी संबंधित आहे आणि काही अंशी सांधेदुखीशी संबंधित आहेत. कारण की हाडांचा मधला जो पोर्शन आहे तिथं काहीतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता म्हणा किंवा सांधेदुखी त्यामुळे निर्माण होणं, हाडं एकमेकांवरती घासणं, हा प्रकार जो आहे तो होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शरीराची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. आणि उत्तम उपाय काय आहे तुम्हा लोकांसाठी, तर जो मंगळाचा मंत्र आहे ओम भौमाय नमः, वाटल्यास लिहून घ्या किंवा आपल्या युट्यूब चॅनल वरती हे लेक्चर जे आहे ते मी अपलोड करेनच, तेव्हा ते पुन्हा तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी उपाय काय आहे, तर ओम भौमाय नमः या मंत्राचा तुम्ही तुमच्या परीने विषम संख्येमध्ये 11, 21 किंवा 108
या प्रमाणात जप करू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार. ठीक आहे. त्यानंतरची असणार आपली आहे वृषभ रास. आता वृषभ राशीसाठी सध्याचा कालावधी कसा आहे ते आपण समजून घेऊया. मुळात वृषभ राशीला हे जे मंगळाचं भ्रमण जे आहे ते कितव्या स्थानावर येतं, तर हे जे मंगळाचं भ्रमण जे आहे ते साधारणपणे गोचर आपण म्हणतो ते धनस्थानामध्ये येतं. धनस्थान म्हणजे आर्थिक स्थान, कुटुंबाचं स्थान आलं. त्यामुळे जेव्हा धनस्थानावरती मंगळाचं गोचर पडतं तेव्हा स्वाभाविक आहे धनहानी आणि कुटुंबाची हानी इथं होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्याची डायरेक्ट दृष्टी धनस्थानावर येते. तर आता करिअर संबंधी सांगायचं झालं तर वृषभ राशीचं करिअर कसं असणार आहे, तर इथे काही प्रमाणात घेतलेले कष्ट जे आहेत ते व्यर्थ किंवा फुकट जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जे तुम्ही काम करत आहात त्यावरती जास्त अपेक्षा न ठेवता ते जर का तुम्ही चांगल्या मनाने करत राहिला त्याचं निश्चितच भविष्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल. पण सध्या मात्र कोणतीही गोष्ट धीराने करणं किंवा विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. पैसा खर्च करताना विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे धनस्थान आणि कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा कुटुंब इथे काय म्हणतं तर काही प्रमाणात मतभेद होण्याची शक्यता आहे, कारण की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मंगळ हा भांडण तंटणाचा देखील कारक आहे. बरोबर, मंगळ हा भांडण तंटे पण करतो किंवा करवतो सुद्धा, किंवा आपल्या तोंडून अपशब्द देखील काढतो, कारण की धनस्थान जसं पैशांचं स्थान आहे त्या पद्धतीने ते कुटुंबाचं पण स्थान आहे आणि आपल्या वाणीचं पण स्थान आहे. आपली वाणी जी आहे ती आपण धनस्थानावरून पाहतो, त्यामुळे तोंडातून अपशब्द तर येणार नाहीत ना, याची काळजी घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर मग ते महागात पडू शकतं. आता व्यावसायिक दृष्ट्या आता काही अंशी करिअर म्हणजे एकंदरीत नोकर वर्ग जो आहे त्यांची चिंता इथे वाढू शकते, कारण की आतापर्यंत एवढं जे केलेले कष्ट आहेत त्याचे आपल्याला रिझल्ट न मिळणं, हातातोंडाशी आलेला घास निघून झालं, काही लोकांची प्रमोशन अडकलेली असतील तर पुन्हा त्याच्यावरती थोडस पाणी फिरलं जाऊ शकतं. म्हणजेच काय, केलेले कष्ट वाया जाण्याची शक्यता किंवा चिंता वाढू शकते. पण जसं तुमचं काम चालू आहे तसं तुम्ही सातत्य ठेवा, त्यामध्ये तुम्हाला कधी ना कधीतरी यश नक्कीच मिळेल. आता व्यावसायिकांची पण काय परिस्थिती वेगळी नाहीये. जे वृषभ राशीचे व्यावसायिक आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे, या लोकांच्या बाबतीत त्यांच्या स्वतःच्याच निर्णयामुळे नुकसान घडताना दिसते. काही अंश हलगर्जीपणा दिसून येतोय, म्हणजेच की काम होतंय रे, होईल रे, हा या पद्धतीचा जो ऍटिट्यूड आहे तो तुम्हाला सध्याच्या कालावधीमध्ये कंट्रोल करायचा आहे. त्या गोष्टीकडे आळस म्हणा किंवा चालढकल करणे या गोष्टींकडे कानाडोळा करायचा आहे आणि जे आपलं सातत्य रीतीने जे काम सुरू आहे त्याकडे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे, कारण व्यावसायिकांना इथे नफा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो त्यांच्या स्वभावामुळे. मंगळ इथे त्रास देत नाहीये तर मंगळ अशा पद्धतीने स्वभाव क्रिएट करतोय, बरोबर, आणि तो स्वभाव जो आहे तो जास्तीत जास्त 20 ऑक्टोबर पर्यंत कॅरी करावा लागणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे, तेव्हा जाऊन व्यवसायामध्ये फायदा होणं सहज शक्य आहे तुमच्यासाठी. आता आर्थिक बाबतीत जी लोक वृषभ राशीची जी लोक आहेत त्यांनी गुंतवणूक जर का करण्याचा विचार केला असेल या दरम्यान, तो गुंतवणूक जी आहे त्यांच्यासाठी थोडी क्लेशदायक त्रासदायक ठरू शकते, कारण मंगळाची डायरेक्ट दृष्टी आहे. त्यामुळे सर्वप्रथम जो उतावीळपणा आहे तो कंट्रोल करायचा आहे या बाबतीत, कारण की मंगळ म्हणजे उतावीळपणा आला आणि तो उतावीळ बनवतो माणसाला की मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे. आणि या दरम्यान काय होतं की मंगळ जेव्हा गोचर करतो धनस्थानामधून प्रथम स्थानामधून तेव्हा माणसाचे डोळे जे आहे ते धनस्थानावरून आपण पाहतो, त्यामुळे डोळ्यांवरती झापड पडणे आपण म्हणतो की नाही, तो एक प्रकार, किंवा मेंदूवरती झापड पडणे, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या प्रथम आणि द्वितीय स्थानावरून दिसून येतात. आता मिथुन राशीची पण काय परिस्थिती वेगळी नाहीये. ठीक आहे, भले तो गोचर त्यांच्या स्थानावरून करतोय मंगळ
पण ही सुद्धा परिस्थिती मेंदूवर झापड पडण्यासारखी आहे. वृषभेच्या बाबतीत परिस्थिती जी आहे ती डोळ्यांवरती झापड आहे. त्यामुळे या दरम्यान तुमच्यासाठी गुंतवणूक हा विषय थोडा लांबणीवर केला तरी चालेल किंवा 20 ऑक्टोबर नंतर निर्णय घेतला तरी चालेल, पण शक्यतो हा कालावधी कंट्रोलमध्ये ठेवा, जेणेकरून या गोष्टींकडे तुम्ही खेचले जाणार नाही अथवा नुकसान होणार नाही, नाहीतर नुकसान भरपाई जास्त होईल. तर बघा, धन आणि गुंतवणूक तुमच्यासाठी निषिद्ध आहे सध्याच्या कालावधीमध्ये. दुसरा आहे की हा गोचर जो आहे तो कुटुंबावरती काय परिणाम करणारा आहे, तर कुटुंबातील लोकांशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, डाळीमध्ये मीठ जास्त का पडलं किंवा भाजीमध्ये मीठ कमी का पडलं, म्हणजे काय, क्षुल्लक कारणांवरून हा मंगळ जो आहे तो घरामध्ये मतभेद क्रिएट करू शकतो, आपल्या नातेवाईकांशी मतभेद क्रिएट करू शकतो. तर ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांभाळून घ्यायची आहे. खास करून आपल्या जोडीदाराबरोबर आपले संबंध खराब होणार नाहीत ना, कारण की द्वितीयाच्या समोरचं डायरेक्ट जे स्थान आहे ती आपली सासूरवाडी आहे. ठीक आहे, त्यामुळे तिथे पण संबंध खराब होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या बाबतीचा वृषभ राशींनी ठोकताळा मांडायचा आहे की आपल्याला कसं वागायचं आहे आपल्या जोडीदाराशी आणि त्यांच्या घरातल्यांशी. ओके, तुमच्यासाठी आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, वृषभ राशीची जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्या देखील तब्येतीच्या तक्रारी इथे दिसून येत आहेत. तर कृपया वृषभ राशीची जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या, कारण की मंगळ डायरेक्ट धनस्थानावरून गोचर केल्यामुळे तो तब्येतीवरती परिणाम करून दाखवतो. ठीक आहे, सगळ्यात सुंदर उपाय काय आहे, दर गुरुवारी 1 वेळा तरी नाहीतर 11 वेळा तरी हनुमान चालिसा वाचा. तुम्ही हनुमान दादांच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा वाचू शकता अथवा घरामध्ये संकल्प करून हनुमान चालिसा वाचू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे. ओके, तर हे झालं वृषभ राशी संबंधित. आता मिथुन राशी काय म्हणते ते आता समजून घेऊया, कारण की मिथुन राशीवरूनच मंगळ सध्या भ्रमण करतोय, त्यामुळे डोक्यावरती सदैव राग असणे, अपशब्दांचा वापर करणे किंवा सतत चिडचिडेपणा हा जो आहे तो यांच्या डोक्यावरती सतत गिरट्या मारत राहणार आहे. त्यामुळे अशा वेळी स्वतःचं करिअर, स्वतःची नोकरी, स्वतःचा व्यवसाय आणि कुटुंब, पैसा या 5ही गोष्टींवरती तुम्ही सगळ्या शेवटी आपला अभिप्राय दिलेला बरा. कारण जर का सुरुवातीलाच तुम्ही काही गोष्टी पुढाकार रीतीने जर का बोलण्याचा प्रयत्न केला अथवा पुढाकार रीतीने करण्याचा प्रयत्न केला तर तोंडाशी पडण्याची शक्यता जास्त आहे, कारण इथे डायरेक्ट वादच दिसत आहेत मला. तुमच्याच राशीवरून मंगळ भ्रमण करतोय म्हटल्यावरती वाद इथे 100% आहे. कोणतीही व्यक्ती, ज्या व्यक्तीला तुम्ही सल्ला द्यायला जात असाल किंवा सल्ला देण्याचा विचार करत असाल, 2 पावलं मागे या. कारण ज्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला सल्ला पोहोचवायचा आहे किंवा ज्याला सल्ला द्यायचा आहे किंवा दिलेला असेल तरी ती व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला विचार करेलच असं नाही. थोडा इथे मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे, दुमत होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीला तुम्ही आज सल्ला दिला की बाबा रे तू तुझ्या आयुष्यामध्ये असं असा हा करण्याचा प्रयत्न कर किंवा अशा पद्धतीने कर, समोरची व्यक्ती तुम्हाला तुमचे आभार मानण्याऐवजी विचार काय करेल, नक्की या माणसाचा उद्देश काय आहे मला सांगाय मागचा. येते लक्षात, कारण की इथे मंगळ म्हणजे काय आलं, मतभेद आलं, द्विधा मनस्थिती आली की नक्की ही व्यक्ती माझ्यासाठी बरोबर सांगते की चुकीचं सांगते, या भ्रमात राहणार. त्यामुळे शक्यतो या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवा. आता नोकरीच्या बाबतीत जे नोकर वर्ग आहे त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे भ्रमण इथे दिसून येत आहे. नोकरी निमित्त भ्रमण करावं लागेल, तुम्हाला प्रवास करावे लागतील, कारण की 3rd हाऊस आहे. 3rd हाऊस म्हणजे काय आलं, प्रवास आहे. त्यामुळे कामधंद्याच्या बाबतीत प्रवास वाढू शकतात. त्यासोबत त्याचा क्षीण जो आहे तो तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवेल, पण तो यशस्वी मात्र होईल. जे काही नोकरी निमित्त तुम्ही प्रवास कराल त्याचे तुम्हाला कष्ट तर उचलावे लागतील, पण ते सक्सेसफुल ठरतील.
त्याची शुभ फळं तुम्हाला नक्कीच जरूर मिळतील. त्यामुळे घाबरू नका प्रवास करायला, बिनधास्त प्रवास करू शकता. जे जिथे जिथे तुमची आवश्यकता आहे तिथे 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 तुम्ही प्रेझेंट राहा, उपस्थित राहा, जेणेकरून तुम्हाला त्याची फळं ही चांगली मिळतील, तुमची ग्रोथ होण्यासाठी मदत होईल. कारण वृषभ राशीमध्ये सध्या गुरु भ्रमण करतोय, बरोबर, आणि गुरुच्या धनस्थानामध्ये मिथुन राशी येत असल्यामुळे आर्थिक फायदा इथे मला दिसून येतोय. त्यामुळे मिथुन राशीसाठी भलेही चिडचिडेपणाचा असला पण नोकर वर्गासाठी प्रवास आणि प्लस आर्थिक ग्रोथ या दोन्ही गोष्टी इथे दिसून येत आहेत. आता जे व्यावसायिक आहेत, मिथुन राशीचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती कशी आहे, तर इथं लाभ होईल पण काही अंशी तोटा पण दिसून येतोय. कारण की डोक्यावरती मंगळ बसलेला आहे. तडकीफड निर्णय घेणे, तडकीफड बोलणे अथवा समोरच्याचा रिस्पेक्ट न करणे, समोरच्याचा विचार न करता काहीही बनवून जाणे हा प्रकार इथे दिसतोय. त्यामुळे इथे काही अंशी तुमचे क्लायंट्स म्हणा, तुमचे ग्राहक म्हणा, हे तुमच्याशी संबंध तोडण्याच्या विचारात असतील अथवा मीटिंग्स मध्ये, ज्या तुमच्या मीटिंग्स घडतात त्या मीटिंग मध्ये शक्यतो शेवटी बोलण्याचा प्रयत्न करा. कोणाला या दरम्यान जामीन राहू नका, कोणाला शब्द देऊ नका. तुमच्यावरती जबाबदाऱ्या जास्त पडण्याची शक्यता आहे. त्या जबाबदाऱ्या तुम्हाला पेलवता येणार नाही, कारण की मंगळ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. सतत डोक्यावरती आग असल्यामुळे हा मंगळ थोडा तुम्हाला विचलित करेल आणि दिलेला शब्द वेळेत पूर्ण न केल्यामुळे लोकांची टीका होईल ती वेगळी. त्यामुळे या दोन गोष्टी विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. त्यामागे थोडा विचार करून डिसिजन घेणं गरजेचं आहे. शाब्दिक चकमक होण्याची शक्यता जास्त आहे. आता स्वतःच्या हलगर्जीपणाने खर्चाचं प्रमाण जास्त वाढेल. म्हणजे जसं की एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये ऑलरेडी आहे, एखादी वस्तू घरामध्ये ऑलरेडी आहे, ती आपल्याला डोळ्यांनी दिसते, त्याचा वापरही केलेला नाहीये अथवा ती थोडीशी वापरात आलेली आहे, तरी सुद्धा काही लोक जी असतात ती अजून मार्केटमधून त्याच वस्तू आणतात. तर हा प्रकार मिथुन राशीच्या बाबतीत घडू शकतो. एक वस्तू असून सुद्धा अजून त्याच वस्तू 2-3 प्रमाणात आणल्या जाऊ शकतात. पण असा खर्च जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे सगळ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, व्यावसायिक असो अथवा नोकर वर्ग असो, दोघांसाठी महत्वाचा मुद्दा असा आहे की या दरम्यान आर्थिक परिस्थिती सुधारवण्याची संधी देखील उपलब्ध होईल. ती संधी मात्र दवडू नका, कारण की यातनच तुमची ग्रोथ ठरलेली आहे. आणि ती ग्रोथ आणि ती संधी ओळखायला शिका, लोकांना वेळ द्यायला शिका. भले तुम्ही 2 वाक्य कमी बोला सगळ्यांसमोर, पण कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, लोकांच्या मनामध्ये जागा बनवा. हेच माझं मिथुन राशीला म्हणणं आहे. आता नातेसंबंध काय आहे, सौख्य कमी आहे, शाब्दिक चकमकी होतील, त्यामुळे शांत राहणं उत्तम राहील. तुमच्यासाठी उत्तम उपाय हा राहील की दर मंगळवारी हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. विषम संख्येमध्ये मंदिरात करू शकता अथवा घरी सुद्धा तुम्ही करू शकता, पण मंगळवारी हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला फलदायी ठरणार आहे. बघूया जरा कमेंट्स वाचूया. हो असं मला वाटत आहे. प्रमोद सर काय वाटत आहे? 6व्या स्थानावर. काय 6व्या स्थानावर? ओके, चला नेक्स्ट. मिथुन रास झाली, त्यानंतर कर्क रास. कर्केला जो मंगळाचं गोचर जे आहे ते 12व्या स्थानावरती येतं. त्यामुळे 12वं स्थान हे मुळातच खर्चाचं स्थान आहे, पीडा स्थान आहे. काही शारीरिक दुखणी वगैरे जी जुनी दुखणी जी आहे ती तुमची उद्भवू शकतात, किंवा स्वतःसाठी जी गुंतवणूक केलेली आहे ती मात्र वेगळ्याच कारणांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. हा साधारणतः कर्क राशीसाठी 20 ऑक्टोबर पर्यंतचा पिरियड आहे. म्हणजेच काय, तर सुख शांतीची कमी,
त्याबरोबर जोडीदारासोबत खटके उडणे हे 20 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जोडीदाराशी समजुतीने किंवा व्यवस्थितरित्या वागणे फार गरजेचं आहे. नाहीतर मग इथे खटके जे आहे ते वारंवार उडत राहतील. आणि दुसरी गोष्ट अशी की 12वं स्थान जे असतं ते माणसाला आपल्या कुटुंबियांपासून थोडस दूर नेतं. त्यामुळे खटक्यांचं प्रमाण जे आहे ते डायरेक्ट शेवटचं टोक गाठू शकतं. त्यामुळे विचारपूर्वक जे काही बोलाल त्यामागे थोडासा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच बोललेलं उत्तम राहील. आता नोकर वर्गासाठी म्हणजे जे कर्क राशीचा नोकर वर्ग आहे जे नोकरी करतात त्यांच्यासाठी कसं आहे वातावरण, तर कामाच्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते काही अंशी ना तुमच्या विरोधात दिसून येईल. कामाची एकंदरीत काय म्हणतो कामाचं प्रमाण वाढेल म्हणजे जबाबदाऱ्या जास्त वाढतील. ठीक आहे, काम वाढण्याची शक्यता आहे. किंवा एखादी व्यक्ती सुट्टीवर गेली असेल त्याचं देखील काम करा. परत जे वरिष्ठ आहेत त्यांचं पण काम करा. म्हणजे एक प्रकारे राबवून घेणं हा इथे प्रकार मला दिसून येतो. पण त्याच्या बदलीत आर्थिक बाबतीत ग्रोथ होईल का, तर इथे ती परिस्थिती काही दिसत नाहीये. त्यामुळे कामाचं प्रेशर वाढेल, इथे जबाबदाऱ्या वाढतील आणि धीर गंभीरपणाने प्रत्येक गोष्ट हँडल करणं फार गरजेचं आहे. कारण की 12व्या स्थानामध्ये मंगळ गोचर करतोय म्हटल्यावरती इथं डायरेक्ट टोकाची भूमिका तुमच्या बाबतीत घेतली जाऊ शकते. आणि माझं सांगणं असं आहे जे नोकर वर्ग आहेत त्यांनी आपली गोष्ट ही प्रखरतेने मांडण्यापेक्षा आपल्या चुका कशा कमी होतील या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण तुमच्यावरती एक प्रकारे बारीक लक्ष ठेवूनच आहे कधी तुम्ही चुकताय आणि कधी तुम्हाला तुमच्यावरती फायरिंग होते हा प्रकार इथे आहे. कारण इथे जे वातावरण जे आहे ते तुमच्या बाबतीत थोडस निगेटिव्ह होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे जे काही कराल ते विचारपूर्वक करा आणि शांततेने करा. डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. व्यवसायासाठी व्यावसायिक जे आहे त्यांच्यासाठी आत्ताचं वातावरण जे आहे ते पोषक नाहीये. त्यामुळे नवीन डिसिजन नवीन बिझनेस हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरतील. कारण की डायरेक्ट 12 वाजता इथं होईल काय, व्यावसायिक लोक भरपूर प्रमाणात माल गुंतवतील पण तो विकला पण गेला पाहिजे. कारण की 12 स्थान फक्त गुंतवणूक दाखवतं, फायदा त्यामध्ये काहीच दाखवत नाही. धनस्थान पण ऍक्टिव्ह पाहिजे नंतर तुमचा माल कोणीतरी विकत घेईल आणि तुमच्याकडे पैसा येईल. ती परिस्थिती इथे दिसत नाहीये. त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करा, आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढीच गुंतवणूक करा जेणेकरून त्याच्यातनं आपल्याला फायदा होत राहील. आणि मग नंतर पुढच्या गुंतवणुकीची जी काही तुमची एकंदरीत स्ट्रॅटेजी असेल किंवा जे काही नियम असतील ज्या पद्धतीने तुम्ही करत असाल त्यानुसार करा, पण थोड्या प्रमाणातच गुंतवणूक ठीक राहील. आता आर्थिक बाजू काय म्हणते कर्क राशीच्या लोकांची, तर आर्थिक बाजू इथे मला काळजीपूर्वक दिसून येते. इथे जास्त प्रमाणात खर्च दाखवत आहे. कारण की 12व्या स्थानावरचं गोचर काय करतं, खर्च दाखवतं. भले ते हॉस्पिटल स्वरूपातला खर्च असो किंवा ज्या वेदना होत आहेत त्या संबंधितल्या डॉक्टरी ट्रीटमेंट असतील, वारंवार डॉक्टर चेंज करावं लागणं, ट्रीटमेंटचा उपयोग न होणं. ठीक आहे, डॉक्टरवर डॉक्टर बदलावे लागतात, कोणत्याच औषधाचं गुण न येणं, हा 12व्या स्थानाचे सगळे रिझल्ट आहे. आणि तेच रिझल्ट कर्क राशीचे सध्या दिसून येत आहेत. आता जर का कर्क राशीचे लोक जर का बाहेर कुठे जाण्याचा विचार करत असेल तर नक्की करावा तो प्रोग्राम. त्यामध्ये सफलता आहे, निश्चितच सफलता आहे. पण खर्चाचं प्रमाण इथे जास्त वाढलेलं दिसतंय. खर्चावरती कंट्रोल करा किंवा जसं तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार जसं तुम्हाला खर्च परवडत असेल तशा पद्धतीने करा. पण जास्त प्रमाणात खर्च हा तुमच्यासाठी नुकसानदायक असेल. नातेसंबंधामध्ये अगेन मतभेदच मला दिसून येत आहे. त्यामुळे उपाय काय आहे, ओम चंद्राय नमः. कारण की शांतता असणं गरजेचं आहे. मनशांती तुम्हाला फार गरजेची आहे सध्याच्या घडीला. कारण की सगळीकडे जिथे हात लावीन तिथे नुकसान नुकसान आणि नुकसानच इथे दिसून येते. त्यामुळे मन शांत करणं गरजेचं आहे, माइंड थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे. यासाठी हा चंद्राचा मंत्र जप करा, ओम चंद्राय नमः. खूप सिंपल आणि सोपा मंत्र आहे, त्याचा जप केल्याने माइंड शांत होईल
आणि विचार मेन चांगले येतील आणि त्या विचारानुसार तुमच्यासाठी येणारी परिस्थिती जी आहे ती नक्कीच चांगली असेल. आता त्यानंतरची सिंह राशी. आता सिंह राशीला आता सिंह राशीची परिस्थिती कशी आहे तर सिंह राशीला मात्र हे जे मंगळाचं गोचर आहे ते अत्यंत लाभदायी आहे. कारण सांगते, कारण की 11व्या स्थानावरून मंगळ गोचर करतोय आणि हा जो गोचर आहे लाभ स्थानावरचा तो सिंह राशीसाठी, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तो धनलाभ देणारा आहे, इच्छापूर्ती करून देणार आहे आणि उच्च स्तरावर प्रगती करून देणार आहे. म्हणजे ज्यांचे प्रमोशन रखडलेले आहेत त्यांचे प्रमोशन होण्याची शक्यता इथे आहे. त्यामुळे प्रमोशनचे चान्सेस वाढतील. जर का नोकर वर्गाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जी कोणतीही तुम्ही कामं घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश यश आणि यशच मिळेल. ओके, इतकी सुंदर कालावधी आहे. आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे तुम्ही काम कराल त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे संतुष्टी मिळायला सुरुवात होईल. प्रमोशनचे लाभ आहेत. व्यावसायिक लोकांसाठी उच्च स्तरावरची सफलता आहे. जो कोणता व्यवसाय जर का तुम्ही या दरम्यान सुरू करणार असाल तर तो तुमच्यासाठी प्रगतीशील राहील. कारण की लाभस्थान म्हणजे ऑलवेज इच्छापूर्ती करणारं स्थान आहे. त्यामुळे तुमच्या लाभदायक डील पण तुम्हाला प्राप्त होतील. जी कोणती डील कराल त्याच्यामध्ये तुम्हाला लाभ 100% होईल. म्हणजेच काय, इथे तोट्याचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे, नफ्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आता धनाच्या बाबतीत जर का गुंतवणुकीचा तुम्ही विचार करत असाल तर इथे बचत म्हणजे जो तुम्हाला धनलाभ होईल तो डायरेक्ट तुम्ही बचतीच्या दिशेने जर का वळवला तर त्याचे भविष्याच्या दरम्यान तुम्हाला चांगले लाभ होणार आहे. कारण की त्याच्यातनं मिळणारं व्याज म्हणा किंवा जिथं कुठे तुम्ही गुंतवणूक करणार असाल त्याचे तुम्हाला भविष्यामध्ये चांगले लाभ होताना इथे दिसून येतील. अशा पद्धतीने हे सिंह राशीचं गोचर आहे. मिथुन याचं गोचर हे अतिशय सुंदर आहे. आता व्यक्तिगत रित्या म्हणजे नातेवाईकांसंबंधी इथं काय आहे तर या दरम्यान इतरांशी संबंध चांगले वाढू शकतात. जे नोकर वर्ग आहेत, जे व्यावसायिक वर्ग आहेत त्या लोकांसाठी सांगायचं झालं तर नवीन लोक भेटणं अथवा चांगल्या कंपनीला अप्रोच होणं किंवा त्या लोकांशी आपले संबंध चांगले वाढणं, त्याच्यातनं अपॉर्च्युनिटी क्रिएट होणं, तर ह्या दोन्ही वर्गांसाठी उत्तम कालावधी आहे. जी लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील किंवा नवीन नोकरी स्वीकारण्याचा विचार करत असतील तर त्यांनी बिनधास्त करावं. तिथलं वातावरण त्यांच्यासाठी सदैव उपयुक्त आणि पोषक असणार आहे. आता व्यावसायिकांसाठी काय आहे तर नवनवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणं असेल किंवा नवनवीन ग्राहक मिळणं असेल तर हा कालावधी त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी तरी हा कालावधी अतिशय सुंदर असा आहे. म्हणजे आतापर्यंत जी कामं पेंडिंग होती ती कामं मुद्दामून या दरम्यान करा जेणेकरून ती यशस्वीरित्या पूर्ण होतील. आता स्वास्थ्य काय म्हणतंय तर स्वास्थ्य जे आहे ते काही प्रमाणात थोडस 50-50 दाखवून देते. कारण की शेवटी मंगळ आहे तो. आणि या दरम्यान जी कोणती तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल, ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत असाल ती तुम्हाला फलदायी ठरेल. त्यामुळे जर का तुम्ही तुमचा आजार बरा करण्यास इच्छुक असाल, पूर्णपणे बरा होणं तुमची इच्छा असेल तर या दरम्यान मुद्दाम प्रयत्न करा, यशस्वीरित्या पूर्ण होतील. ओके, तुमच्यासाठी मंत्र आहे ओम भास्कराय नमः. जो सूर्याचा मंत्र आहे तो तुमच्यासाठी लाभप्रद आहे. तो तुम्ही 11 वेळा म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला तो लाभ देणार आहे. आता त्यानंतरची आहे कन्या रास. कन्या राशीसाठी गोचर कसं आहे तर आता कन्या राशीचं गोचर जे आहे मिथुन याचं ते दशम स्थानातून जात आहे. आता दशम स्थान आपलं काय देतं तर मुळात कर्म, व्यवसाय आणि कामधंदा या संबंधी हे स्थान आहे. आणि तिथे जर का नेमका मंगळ गोचर करत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धन आणि करिअर
याच्यामध्ये भाग्याची कमतरता जाणून देतं. भाग्याची कमतरता जी आहे ती या दरम्यान तुम्हाला जाणवेल. म्हणजे मी इतकं स्ट्रगल करते अथवा मी इतकं काम करते, इतकी मेहनत करते, पण समोरच्याला काय पडलेलीच नाहीये. ही जी फिलिंग आहे ना ती या दरम्यान कन्या राशीच्या लोकांना जबरदस्त जाणवू शकते. कारण कधी कधी असं वाटतं की आपण ज्या लोकांसाठी काम करतो, इवन कौटुंबिक वातावरण सुद्धा म्हणत्या, ज्या लोकांसाठी आपण कष्ट करत आहोत, ज्या लोकांसाठी आपण काम करत आहोत, त्या लोकांना आपल्याबद्दल काहीच पडलेली नाहीये किंवा त्यांची शून्य भावना आहे. ही मनामध्ये भीती जी आहे अथवा जो गैरसमज आहे तो निर्माण होण्याची शक्यता इथे जास्त आहे. ठीक आहे. त्यामुळे स्वतःच्या स्वभावावरती, भावनेवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. जास्त निगेटिव्ह विचार हे तुमच्यासाठी त्रासदायक आहे. आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर कालावधी तसा बघायला गेलं तर उत्तम आहे, पण थोड्या प्रमाणात त्रासदायक आहे. म्हणजेच की खटके ओढणे, वादविवाद होणे, आपला संबंध कोणत्या एखाद्या प्रकरणाशी म्हणा मुळीच नाहीये तरी सुद्धा आपलं नाव तिथं गुंतवलं जाणे, हा प्रकार कन्या राशीच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलर्ट राहायचं आहे की आपल्या बाबतीत काय राजकारण चाललेलं आहे. या बाबतीत डोळे उघडेपणाने, नाक कान डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता व्यावसायिकांची काय स्थिती आहे, व्यावसायिक वर्गाची इथं सफलता चांगली आहे, उत्तम सफलता मिळू शकते आणि त्याचा मोबदलाही उत्तम मिळू शकतो. म्हणजेच काय, व्यावसायिकांसाठी जे कन्या राशीचे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे हा कालावधी, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी जर का इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न केला किंवा त्यातनं नफा मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी उत्तम आणि उत्तमच आहेत. ओके. आता व्यक्तिगतरित्या नातेसंबंध काय म्हणतात कन्या राशीचे, कन्या राशीचे नातेसंबंध जे आहेत ते मजबूत होण्याची शक्यता आहे. जे आतापर्यंत नातेसंबंध बिघडलेले होते किंवा ज्यांच्याशी अबोला होता ते अचानकपणे बोलायला लागतील किंवा त्यांचे फोन कॉल चालू होतील. ठीक आहे. जे व्यावसायिक दृष्ट्या जे आपले ग्राहक आपल्यावरती नाराज होते किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत आपल्याबद्दल गैरसमज निर्माण झाला होता, तर हे गैरसमज शमण्याची अथवा कमी होण्याची शक्यता आहे. जरी असा काही प्रकार घडला असेल मागच्या काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षापासून जर का चालत असेल तर मुद्दामून या कालावधीचा वापर करून अशा लोकांना संपर्क करून पुन्हा त्यांना आपली सर्व्हिस सुरू करा. त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट निश्चितच होईल. आता कन्या राशीचं एकंदरीत हेल्थ काय सांगते, म्हणजे तब्येत काय सांगते, तर काही अंशी जे आहे उत्साह किंवा आनंद, स्वास्थ्यासंबंधी आनंद हा उत्तम राहणार आहे आणि त्यासोबतच संतुष्टी जी आहे म्हणजे आत्मसमाधान ही सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे कन्या राशीसाठी नोकर वर्ग सोडला तर बाकीच्या लेवलवरती उत्तम प्रगती आहे. आणि यांच्यासाठी उपाय काय आहे तर ब्राह्मणांना भोजन दान करणे खूप सुंदर उपाय आहे कन्या राशीसाठी. नक्की करा, याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील. त्यानंतर येते आपली तुळ रास. आपण घेऊया कमेंट, तुमचे प्रश्न पण घेऊया आपण. ओके. खूप खूप धन्यवाद मॅडम. मंगळाचे गोचर काय आहे मी खरंच अनुभवलं. कुटुंबियांपासून दूर करणं याचा अनुभव मी घेतला. नातेसंबंध खराब होणं, मानसिक शांतता बिघडणं, अतिरिक्त खर्च अचानक झाला आणि त्यामुळे मनात असलेली अस्वस्थता या सगळ्यांचा मी विचारच करत होते. आणि तुम्ही हा लेक्चर ठेवला आणि खूप छान मस्त माहिती आणि उपाय सांगितले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. येस, हे जे सांगितलेले उपाय आहे ते निश्चित करा, तुम्हाला ते मानसिक लेवलची शांतता मिळून देतील. ठीक आहे. भले परिस्थिती काही असू दे, उपाय काम करणारे आहेत. ओके. चला आता पुढे जाऊया. नेक्स्ट आहे तुळ रास. तुळ राशीच्या नवम स्थानावरून मंगळ भ्रमण करत आहे, गोचर करत आहे. आता नवम स्थान मुळात कसलं आहे तर ते पित्याचं स्थान आहे, आपलं अध्यात्म स्थान आहे, धार्मिक स्थान आहे, धार्मिक गोष्टींशी संबंधित आहे. आता आध्यात्मिकरित्या ज्या लोकांना प्रगती करायची आहे,
ज्या लोकांना गुरु मिळत नाहीये किंवा गुरुच्या शोधात आहेत जी लोक, किंवा ज्यांना धार्मिक स्थळांमध्ये व्हिजिट करायची आहे किंवा त्या ठिकाणी जायचं आहे, तर त्यांची इच्छापूर्ती 100% होईल. कारण की मुळात नवम स्थान हे प्रवासाचं स्थान आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमची जी इच्छापूर्ती आहे ती 100% पूर्ण होईल धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी. ओके, देवळं असतील, मंदिर असतील, अशा ठिकाणी. आता करिअरसाठी, करिअर दृष्ट्या म्हणजे तुळ राशीच्या लोकांना करिअर दृष्ट्या कसा आहे, तर बघा, करिअर दृष्ट्या इथे प्रवास घडण्याची शक्यता आहे. कारण की नवम स्थान हे मुळात प्रवासाचं स्थान आहे. ठीक आहे, आणि इथे जी प्रवास घडतील ती प्रवास मात्र लाभदायक ठरणारी आहे. जर का तुम्हाला तुमच्या कंपनीतून म्हणा किंवा नोकरीच्या ठिकाणून जर का तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायला सांगितलं असेल, मुद्दामून जा, तुमच्यासाठी त्या भविष्यामध्ये उपयोगी ठरणारे आहे. ठीक आहे, त्यामुळे नक्की या गोष्टीचा विचार करा आणि त्या पद्धतीने रिझल्ट मिळवा. आता व्यावसायिक दृष्ट्या कसे आहेत तुळ राशीचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी कसे आहेत, तर काही प्रमाणात नवीन विचार अप्लाय करणं गरजेचं आहे. आता जी लोक आपला बिझनेस जो आहे तो अशा एकाच पद्धतीने चालवत आहेत किंवा त्याच्यामध्ये जर का काही नवीन करण्याचा विचार करत असतील, तर या दरम्यान त्यांना यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. किंवा जी लोक आतापर्यंत त्याच पद्धतीने व्यवसाय खेचत आहेत त्यांनी नवीन गोष्टींचा वापर करावा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून आपला व्यवसाय वाढू शकेल. ओके, आपल्याकडे भरपूर अशी साधनं आहेत, साधनं उपलब्ध आहेत, जसं की फेसबुक असेल, ट्विटर असेल किंवा इंस्टाग्राम असेल, अजून काही असतील काही गोष्टी, तर त्या माध्यमातून स्वतःची जाहिरात करायचा प्रयत्न करा. कारण 9th हाऊस हे अगेन 3rd हाऊस वरून पण दृष्टी टाकतं, त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला लाभ जास्त आहे. व्यावसायिकांना जाहिरात ही कमी शब्दामध्ये पण बोलकी असावी, जेणेकरून तुमचा बिझनेस वाढेल आणि त्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. पण चेंजेस गरजेचे आहेत, फार गरजेचे आहेत चेंजेस. तर आता आर्थिक बाबतीत कसं आहे, तर आर्थिक बाबतीत म्हणाल तर इथे आय येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणजे पैसा येण्याची शक्यता जास्त आहे व्यावसायिक माध्यमातून म्हणा किंवा नोकरदारांसाठी म्हटलं तर याचा डायरेक्ट गुंतवणुकीकडे कल वाढवा. ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, जसे की कोणतीही गुंतवणुकीची माध्यम असेल त्यामध्ये तुम्ही पैसा गुंतवा. कारण की या दरम्यान गुंतवलेला पैसा हा तुम्हाला भविष्यामध्ये नक्की उपयोगी ठरणार आहे आणि तो चांगल्या रीतीने श्रेष्ठ ठरणार आहे. ठीक आहे, त्यामुळे यावेळची गुंतवणूक खास करून तुळ राशीच्या लोकांसाठी लाभप्रद आहे, उत्तम आहे. डोळे बंद करून तुम्ही करू शकता आणि जे त्यातले काय म्हणतो आपण तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करणं उत्तम राहील तुळ राशीच्या लोकांसाठी. आता नातेसंबंध कसे आहेत, विचारांची देवाणघेवाण ही प्रॉपर असेल तर नातेसंबंध उत्तम राहतील, नाहीतर मग नातेसंबंध बिघडायला वेळ लागणार नाही. कारण की 12वं स्थान आणि 9वं स्थान हे जवळजवळ सेम रिझल्ट असतात. अशा व्यक्तींनी स्वतःवरती फोकस करणं गरजेचं आहे. मी कुठे चुकतो या गोष्टीकडे जरी फोकस दिला तरी सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम कव्हर होऊ शकतात, क्लिअर होऊ शकतात. त्यामुळे तुळ राशीच्या लोकांनी या गोष्टीचा नक्की विचार करावा. आणि स्वास्थ्य काय म्हणतं, तर स्वास्थ्याकडे निश्चितच लक्ष द्या. तुमचं स्वास्थ्य हे उत्तम राहण्याची चांगली शक्यता आहे आणि चांगले हा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी चांगला आहे. ओके, आता यासाठी अगेन सूर्याचाच मंत्र आहे, ओम भौमाय नमः. ठीक आहे, सॉरी, मंगळाचा मंत्र आहे ओम भौमाय नमः. हा मंत्र तुम्ही 11 वेळा जप करू शकता, याचा रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. ठीक आहे, ओम भौमाय नमः. नेक्स्ट आहे आपली वृश्चिक राशी. आता मुळात वृश्चिक राशीला मंगळाचं भ्रमण कसं आहे, तर तो 6व्या स्थानावरून आणि 8म स्थानावरून जातोय आणि मंगळ जो मिथुन राशीमध्ये बसलेला आहे तो काही अंशी 8म स्थानावरून जास्त रिझल्ट देतो. कारण की 8म स्थान जर का वृश्चिक राशीचे लोक ऑकल्ट सायन्स मध्ये असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे.
जो आतापर्यंत तुम्ही विचारच करत आहात की मला काम करणं गरजेचं आहे किंवा माझ्याकडून उत्तम क्वालिटीचं काम घडत नाहीये अथवा कामामध्ये आळस येतोय, जे ऑपल्ड सायन्सशी रिलेटेड आहे ना त्यांच्यासाठी म्हणते मी, तर त्यांची इथे प्रगती दिसून येते. नॉन स्टॉप ती लोक कामं करू शकतात, पण जे ऑपल्ड सायन्स व्यतिरिक्त ज्यांची कामं आहेत त्यांना मात्र सावध रीतीने पावलं टाकणं गरजेचं आहे. कारण की इथे नोकर वर्गांसाठी वरिष्ठांचे दबाव वाढण्याची शक्यता आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे कुठेतरी आपण कमी पडतोय अथवा आपल्यामध्येच काहीतरी कमतरता आहे ही भावना निर्माण होऊ शकते, म्हणजे स्वतःला टोचण्याची शक्यता जास्त येते. त्यामुळे स्वतःला टोचण्यापेक्षा स्वतःवरती जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर नोकर वर्गांसाठी हा कालावधी उत्तमच राहील. त्यामुळे या गोष्टींची जास्तीत जास्त काळजी. आता व्यवसायिकांसाठी कसं आहे, तर नुकसानाचा सामना करावा लागेल कारण की अष्टम स्थान आहे, बरोबर. त्यामुळे नुकसान सोसावं लागेल. जिथे आपण बोलणं गरजेचं आहे तिथे शेवटी बोला अथवा न बोललेलं बरं. किंवा जर का व्यवसाय चालत नसेल तर भागीदारी करण्यामध्ये काय म्हणतो आपण शहाणपणा समजूया, पण ती ही भागीदारी कशी राहील, तर जी व्यक्ती तुमच्याशी भागीदारी करेल, ज्या दिवशी समजा तुम्हाला एक एक्झाम्पल देते, जसं की आज 100 रुपयाचा प्रॉफिट झाला, एक एक्झाम्पल, 100 रुपयाचा प्रॉफिट झाला तर समोरच्याला 60 रुपये द्या, स्वतःकडे 40 रुपये ठेवा. याचं कारण सांगते, कारण की तुमच्या नशिबाने सध्या तुमचा काय बिझनेस मला इथे चालताना व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे जर का तुम्ही अशा पद्धतीने काही उपाययोजना केली तर ऍटलिस्ट तुमचे घरातले खर्च तरी निघतील. जर का एकदमच मंदीमध्ये व्यवसाय चाललेला असेल तर अशा वेळी हा डिसिजन तुमच्यासाठी उत्तम राहील. भले समोरच्याला जास्त द्या 20 रुपये, काही प्रॉब्लेम नाही, स्वतः 40 रुपये ठेवा, हरकत नाही, पण नुकसान झेलण्यापेक्षा अशा पद्धतीने ट्रिक वापरली तर नुकसानापासून निश्चितच वाचू शकतात. ठीक आहे. जास्त अपेक्षा ठेवणं कमी करा, कारण की अपेक्षा भंग इथे दिसून येतो. अपेक्षा स्वतःजवळ ठेवा, स्वतःबद्दल ठेवा, पण दुसऱ्यांप्रती जर का तुम्ही अपेक्षा ठेवत असाल की या व्यक्तीने जर का या व्यक्तीबरोबर मी बिझनेस करत असेल तर या व्यक्तीने माझं म्हणणं ऐकलं पाहिजे अथवा मी जसा बिझनेस करतो त्या पद्धतीनेच केला पाहिजे, अशी अट मुळीच टाकू नका. तुमचा हा कालावधी कसा कव्हर होतोय तेवढं फक्त बघा. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तिगतरित्या नातेसंबंध काय म्हणतात, नातेसंबंध इथे व्यवस्थित दिसत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण, तंटे आणि टोकाची भूमिका हे एवढं दिसून येते, कारण की अष्टमस्थान आणि 12 लगेच टोकाची भूमिका होते. आणि अष्टमस्थान हे कालपुरुषाच्या कुंडलीमधील मंगळाचं स्थान आहे. त्यामुळे पोलीस केस, कोर्ट केस, आपल्या विरोधात सगळ्या गोष्टी जाणे, या गोष्टी मात्र इथे प्रकर्षाने दिसून येतात. ज्या वृश्चिक राशीच्या लोकांचे कोर्ट केस, पोलीस केस चालू आहे अशा लोकांसाठी. ठीक आहे. आणि बाकीच्यांनी पण आपल्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे, आपल्या विचारांवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. स्वास्थ्य काय म्हणते, तर जे व्हायरल इन्फेक्शन आहे त्या संबंधी जे आजार आहेत ते इथं होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि या काळजीसाठी ओम गुरुवे नमः जो गुरुचा मंत्र आहे तो 11 वेळा जप करणं सुरू करा. नेक्स्ट आहे धनुरास. आता धनुराशीचं गोचर कशावरून आहे तर 12व्या स्थानाने सप्तम स्थानावरून चाललेलं आहे. म्हणजेच काय, सप्तम स्थानाचे इथे रिझल्ट मोठ्या प्रमाणात आहे. आणि सप्तम स्थान हे कोणाचं स्थान आहे, आपल्या लाईफ पार्टनरचं स्थान आहे, बरोबर. तर मंगळ जर का तिकडून भ्रमण करत असेल तर ऑफकोर्स वैवाहिक जीवनामध्ये जबरदस्त प्रमाणात उलाढाल होईल किंवा मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड देणं हा या लोकांसाठीचा कालावधी आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराला सांभाळून घेणं अथवा वेळ मारून देणं फार गरजेचं आहे, नाहीतर पाठची देखील भांडणं उकरून काढली जाऊ शकतात. तुम्ही त्यावेळी असं केलेलं, तू त्यावेळी अशी वागलेलीस, हा प्रकार इथे घडून येतोय आणि डायरेक्ट शेवटचं टोक गाठलं जाऊ शकतं, कारण की मंगळ हा सप्तम स्थानामध्ये देखील मांगलिक दोष मानला जातो. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये मांगलिक दोष मानला जातो आणि तिकडनंच मंगळ भ्रमण करतोय म्हटल्यावरती डायरेक्ट शेवटचं टोक गाठलं जाऊ शकतं. त्यामुळे सुखासुखी संसार जो आहे तो शेवटच्या टोकाकडे जाऊन बर्बाद होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे धनुराशीच्या लोकांनी या बाबतीतली काळजी घेणं फार गरजेचं आहे. ओके, आता धनुराशीचं करिअर काय म्हणतंय, तर अगेन इथे वरिष्ठांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. बरोबर, केलेल्या कामामध्ये आपल्याला काय म्हणतो, आपलं कौतुक न होणं, आपल्याला हिडीस करणं, दुसऱ्यांना संधी उपलब्ध करून देणं, हे धनु राशीच्या बाबतीत काही गोष्टी करू शकतात. आता तोंडाशी आलेला घास निघून जाणार, ही परिस्थिती या लोकांच्या बाबतीत घडणार. त्यामुळे या लोकांनी त्या गोष्टींवरती नाराज न होता पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आता व्यावसायिक दृष्ट्या काय आहे, तर व्यावसायिक दृष्ट्या काही गोष्टींना, म्हणजे ज्या गोष्टी केलेल्या नाहीयेत त्यामध्ये सुद्धा नाव गुंतवलं जाऊ शकतं, अथवा नको तेवढा नुकसान जे आहे ते झेलण्याची परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते. त्यामुळे व्यवसाय करताना दुसऱ्यांवरती सहज विश्वास टाकू नका, कारण की इथे ठेवलेला विश्वास त्या समोरच्या व्यक्तीच्या बाबतीत पूर्णपणे फुलफिल ठरेल असं नाहीये, किंवा तो तुम्हाला काय म्हणतो तुमचा फायदा करून देईल मुळीच होणार नाही. तर इथे विश्वास ठेवलेला हा तोट्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय हा स्वतःच्या जिद्दीने पुढे न्या. नोकरदार असतील तर त्यांच्यावरती सहसा विश्वास ठेवू नका, आणि विश्वास ठेवायचं जरी झालं तरी सुद्धा तो विश्वासू व्यक्ती असणं गरजेचं आहे, जेणेकरून कमी फटका तर बसणारच आहे पण कमी प्रमाणात बसेल, एवढी फक्त काळजी घ्या. आता व्यक्तिगतरित्या नातेसंबंध काय म्हणतायत तुमचे, गुंतवणूक तर अजिबात चांगली नाहीये सध्याच्या घडीला, कारण इथे स्वतःचा एक म्हणतो ना उतावीळपणा, किंवा मला सगळ्यातलं सगळं येतं, हा जो प्रकार आहे ना तो इथे थोडासा नडू शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना धनुराशीच्या लोकांनी तरी विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि जर का गरजेची नसेल तर करूच नका, कारण की मला तरी सध्याच्या घडीला वातावरण चांगलं वाटत नाहीये, त्यामुळे करूच नका गुंतवणूक. आता दुसरी गोष्ट अशी की व्यक्तिगतरित्या नातेसंबंध कसे राहणार आहेत, तर इथे नातेसंबंध बिझनेस पार्टनर आणि लाईफ पार्टनर यांच्याशी नातेसंबंध काही व्यवस्थित वाटत नाहीये. बाकीच्यांशी नातेसंबंध तुमचे ओके राहतील, समाधानकारक राहतील, पण या दोघांशी मात्र नातेसंबंध हे बिघडू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी जर का नवीन कोणता टॉपिक काढायचा असेल तर शक्यतो नाही काढलेला बरा, आणि जे चाललेलं आहे तसं चालू येण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्यासाठी उपाय काय आहे, तर गुरुचा मंत्र म्हणा, ओम गुरुवे नमः, हा मंत्र तुमच्यासाठी लाभदायी आहे. नेक्स्ट आहे मकर राशी. मकर राशी तुम्हाला काय सांगत आहे ते आता समजून घेऊया. आता मकर राशीला जे भ्रमण आहे ते 6व्या स्थानावरून जात आहे. 11वं स्थान पण धरलं जातं, पण जास्त परिणाम जे आहे ते 6व्या स्थानाचे मिळते. आता षष्ठ स्थान जे आहे ते नोकर वर्गाचं स्थान आहे. आपल्या हाताखाली काम करणारे नोकर म्हणा, किंवा आपण नोकरी करत असू तर आपण धरले जातो षष्ठ स्थानावरून. आणि त्यासोबतच षष्ठ स्थान हे आजारांचं स्थान आहे, कर्जाचं स्थान आहे. बरोबर, आता या दृष्टीने गोचर कसं आहे तर ते समजून घेऊया. इथे आपल्या हलगर्जीपणामुळे म्हणा, किंवा आपल्या अनुपस्थितीमुळे होणारे प्रॉब्लेम्स हे आपल्या अंगावर पडण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजेच काय, इथे तुम्ही एक गाठ सोडायला जाल, पुढच्या 12 गाठी बसून जातील. कोणाचं भलं करायचा विचार करत असाल तर लांबूनच हात जोडा. कोणाचं सध्या भलं करायच्या प्रयत्नात जाऊ नका, किंवा ते प्रयत्न करत असाल तर सध्या थांबवा. ठीक आहे, कारण इथे होत्याचं नव्हतं होण्याची शक्यता जास्त आहे. अगेन नोकरदार वर्गांसाठी पण हेच मी सांगेन की घेतलेल्या शपथा अथवा बोलून दाखवलेल्या गोष्टी या पुन्हा तुमच्यावरतीच उलटू शकतात. जर का काही तुम्ही चॅलेंज घेतलं असेल तर कृपया इथे चॅलेंज काही करून पूर्ण करायचा प्रयत्न करा, आणि जर का देण्याच्या विचारात असाल तर थांबा. असलं काही चॅलेंज वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका, कारण की षष्ठ स्थान चालू आहे. षष्ठ स्थान चालू आहे म्हणजे काय, कुरघोडी जास्त होणार तुमच्यावरती. तुमच्या समोर लोक बोलण्याचा तर प्रयत्न करणार नाही, पण पाठून जे राजकारण जे रंगेल ना
त्याला मात्र तुम्हाला तोंड द्यावं लागेल आणि ते भयानक पद्धतीचं राजकारण असेल. अक्षरशः तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यापासून ते तुमच्या बदलीपर्यंत कोणत्याही प्रकारचं राजकारण असू शकतं. त्यामुळे आपल्या बरोबर जेवायला बसलेल्या व्यक्तीबरोबर पण विश्वास ठेवायचे की नाही यावरती प्रश्नचिन्ह आहे मकर राशीच्या लोकांसाठी. ओके, अगेन हाच सल्ला मी व्यावसायिकांसाठी पण देईन. तुमच्या बरोबर जी व्यक्ती व्यवसाय करते त्याच्याबरोबर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करा. इथं ती व्यक्ती आपल्याला फसवत तर नाही ना, किंवा आहे त्या पण चढ्या भावापेक्षा तर तुम्हाला वस्तू विकत नाहीये ना, किंवा त्याच्याकडून जी गुंतवणूक तुम्ही करत आहात ती जास्त प्रमाणात तर करत नाहीये ना, बरोबर. किंवा इथे पार्टनर सोबत वादविवाद होण्याची पण शक्यता आहे. जर का पार्टनरशिप मध्ये बिझनेस असेल तर वादविवाद होण्याची शक्यता आहे. तर त्या गोष्टींपासून वाचा, कारण की षष्ठ स्थान हे क्लेशदायी स्थान आहे, बरोबर. त्यामुळे ही जी हा जो सध्या कालावधी आहे तो 20 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी मकर राशीसाठी तरी खूप क्लेशदायी आहे. त्यामुळे कोणाला शब्द देणं, जामीन राहणं अथवा चॅलेंज स्वीकारणं हे तुमच्यासाठी हानिकारक राहणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून थोडं तुम्हाला लांब राहायचं आहे. आता आर्थिक बाबतीत काय म्हणते तुमची परिस्थिती, तर आर्थिक बाबतीमध्ये खर्चाचं प्रमाण मला इथे जास्त वाढताना दिसतंय. म्हणजेच काय, एक 5 रुपयाची, आता 5 रुपयाला मला कोथिंबीर मिळतच नाही, पण 10 रुपयाची कोथिंबीर आणली, अजून काही वस्तू दिसल्या मार्केटमध्ये तर त्या सुद्धा घेतल्या, अजून दिसल्या त्या पण घेतल्या, उपयोगी नसलेल्या पण वस्तू घेतल्या, म्हणजे अशा पद्धतीचा खर्च इथे वाढताना दिसून येते. आणि दुसरी गोष्ट अशी की षष्ठ स्थान हे आजाराचं पण स्थान आहे. त्यामुळे स्वतःची तब्येत सांभाळणं, इव्हन कुटुंबियांची तब्येत सांभाळणं फार गरजेचं आहे, कारण की आजारपणामध्ये जास्त पैसा खर्च होताना दिसतोय. त्यामुळे मकर राशीसाठी आत्ताचा सध्याचा कालावधी हा थोडासा हातावरती फोड सांभाळण्यासारखा आहे. तारेवरची कसरत आहे, म्हणजे खर्च पण सांभाळायचा आहे, त्यासोबत नातेसंबंध पण सांभाळायचे आहेत आणि सोबत स्वतःला पण सांभाळायचं आहे. त्यामुळे मकर राशीसाठी हे मोठं चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट अशी की मकरेचा सध्याचा कालावधी जो आहे हा मंगळ अशा पद्धतीने दर्शवतोय, पण सध्याचा कालावधी शनी 7.5 संपण्याचा चाललेला आहे आणि शनी 7.5 जेव्हा संपते तेव्हा आपसुकच ती मकर राशीच्या व्यक्ती, कुंभ राशीच्या व्यक्ती आणि मीन राशीच्या व्यक्ती त्या डिप्रेशन मध्ये जाणं, मनावरती आघात होणे, ठीक आहे, आपल्यावरती कोणीतरी हुकूमत गाजवते ही फिलिंग येणे, अथवा आपण लाचार झालेलो आहोत, आपण एखाद्याची गुलामी पत्करलेली आहे, या भावना निर्माण होणे, या भावनेतून या व्यक्ती जात असतात. त्यामुळे कृपया आपल्यापेक्षा तिन्ही राशींसाठी माझं म्हणणं आहे, मकर, कुंभ आणि मीन, आपल्या हाताखाली काम करणारा वर्ग जो आहे, जो नोकर वर्ग आहे, त्यांचा नेहमी सदैव रिस्पेक्ट करा. स्वतःच्या चपला यांची काळजी घ्या, कारण की शनीचा डायरेक्ट संबंध आपल्या चपलांशी येतो. जर का तुम्ही ती काळजी घेत नसाल तर 101% तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये त्रास होणारच होणार. करून बघा हे उपाय. हे माझ्या क्लायंट्सना मी उपाय देते, त्यांना रिझल्ट येतात, बरोबर. त्यामुळे तुम्ही सुद्धा करून बघा हे उपाय. आणि दुसरी गोष्ट, अशा जे गरजू लोक आहेत त्या लोकांना काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा. पैसे दान करण्यापेक्षा त्यांना काहीतरी खायची वस्तू द्या, त्यांना वापरातल्या वस्तू द्या, ते तुम्ही करू शकता. किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च तुम्ही उचलू शकता शैक्षणिक, तसं तुम्ही करू शकता मदत, ठीक आहे. अशा पद्धतीने मदत नक्की करा. तुमच्यासाठी उपाय आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे, कारण की शनीची 7.5 प्लस मंगळाचा हा अशा पद्धतीचा प्रभाव तुम्हाला थोडस माइंड जे आहे ते स्थिर करणार नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे तुम्हाला फेस करावे लागतील आणि त्यामुळे तुमचा दिवसेंदिवस वाढत असलेला राग, त्या गोष्टी जर का बॅलन्स करायचे असतील तर ओम नमः शिवाय जो आहे त्या मंत्राचा वापर जप करणं सुरू करा. आता कुंभ राशीला मंगळाचं गोचर कसं आहे, तर 10वं स्थान आणि पंचम स्थानावर आहे. तर पंचमाचे रिझल्ट हे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. पंचमाचे रिझल्ट तसं बघायला गेलं जे ऑकल्ट सायन्सशी संबंधित आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी शुभ जाणार आहे. कारण जी लोक ऑकल्ट सायन्स मध्ये आहेत, इवन जी लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, जी लोक शिक्षकी पेशामध्ये आहेत, अशा लोकांसाठी, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा कालावधी उत्तम आहे. नोकर वर्गासाठी कसा आहे, तर सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे उच्च संतुष्टीचा आहे.
पदोन्नतीचा आहे आणि उच्च दरामधले रिटर्न्स मिळवण्याचा आहे. बरोबर, जे तुम्ही काम करत आहात त्याचे मोबदला तुम्हाला चांगला मिळणार आहे नोकर वर्गासाठी. व्यावसायिक वर्ग काय आहे, तर इथे बिघडलेले संबंध चांगले होऊ शकतात. बरोबर, अजून संबंध चांगले वाढतील. ज्यांचा आयात निर्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधी बिझनेस आहे त्यांना यामध्ये यश आहे. बरोबर, इवन जे व्यावसायिक आपला व्यवसाय पुढे नेऊ इच्छितात अथवा वेगळ्या कलेने करू इच्छितात तर त्यांना त्यामध्ये सुद्धा यश आहे. म्हणजेच काय, एकंदरीत नोकर वर्ग आणि व्यावसायिक वर्ग दोघांसाठी ही कालावधी उत्तम आहे. आता ज्या लोकांचे पैतृक संपत्ती म्हणा, ठीक आहे, किंवा वडिलोपार्जित जी आहे, सासरकडची असेल माहेरकडची असेल, जी कोणती संपत्ती आहे, कुंभ राशीच्या लोकांना या दरम्यान ती संपत्ती मिळण्याची शक्यता आहे अथवा त्या संबंधी बोलणी होण्याची पण शक्यता आहे. ठीक आहे, त्यामुळे कुंभ राशीसाठी आत्ताचा कालावधी हा खूप सुंदर आणि उत्तम आहे, पोषक वातावरण आहे. आता व्यक्तिगतरित्या नातेसंबंध कसे आहेत, तर एकमेकांवरती प्रेम, ठीक आहे, एकमेकांचे संबंध उत्तम राहतील, चांगले वाढतील आणि त्यातलं प्रेम देखील उत्पन्न होत राहील, म्हणजे नातेसंबंध उत्तम आहेत. आता याच्यावरती म्हणजे अजून त्याचे रिझल्ट चांगले मिळण्यासाठी, कारण की कुंभेला सध्या शनीची 7.5 आहे, त्यामुळे मी म्हणेन शनीचाच तुम्ही उपाय करा. दर शनिवारी जे गरजू लोक आहेत, जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे गरजू लोक आहेत त्यांना अन्नदान करा. ठीक आहे, खास करून जे ब्लाइंड पीपल आहेत, ठीक आहे, जे अंध व्यक्ती आहेत, अशा लोकांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा. ज्या लोकांना औषधं परवडत नाही, जी गरीब आहेत, अशा लोकांना तुम्ही औषधांचं दान करा. कुंभ राशीच्या लोकांनी खास करून हे करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून शनीची कृपा दृष्टी राहील आणि शनी तुम्हाला ब्लेसिंग्स देतील. ओके, आता राहिली शेवटची रास, मीन रास. आता मीन राशीला चतुर्थ स्थानामध्ये गोचर आहे मंगळाचा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की चतुर्थ स्थान जे आहे ते आपल्या आयुष्यातील सुखाचं स्थान आहे, कारण की ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला सुखस्थान देखील म्हटलेलं आहे चतुर्थ स्थानाला. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या सुखामध्ये सतत वातावरण अप अँड डाऊन होतं ते म्हणजे मीन राशीच्या बाबतीत सध्याच्या घटना घडणार आहेत. म्हणजे कधी कधी परिणाम जे आहेत ते उच्च असतील, कधी कधी परिणाम जे असतील ते पूर्ण नीच असतील. म्हणजेच काय, तर सतत एकंदरीत विचार जे आहेत किंवा छातीतली धडधड वाढण्याची शक्यता जास्त आहे, कारण की अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात. कधी कधी भीती वाटेल, कधी कधी संभ्रमात राहाल, कधी कधी थोडीशी तुमची एकंदरीत मनस्थिती जी आहे ती लो जाईल. या ज्या गोष्टी आहेत सतत अप अँड डाऊन होताना दिसतात आणि याचाच काही अंशी परिणाम जो आहे तो नोकर वर्गावरती दिसून येत आहे. सतत गोष्टी विसरणे, ठीक आहे, अथवा एखाद्याला दिलेली वेळ न पाळणे किंवा एखाद्याला दिलेला शब्द न पाळणे, त्यामुळे होणारी मानहानी, या गोष्टीला या गोष्टीला सामोरं जावं लागेल. दुसरी गोष्ट अशी की वरिष्ठांचा दबाव 100% वाढेल, कारण की जर का कामामध्ये तुम्ही चुका करत असाल किंवा त्या कामामध्ये चुका घडत असतील तर तो मंगळाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या चुका घडत आहेत. त्यामुळे विसरभोळेपणा वाढेल, खोटं बोलणं वाढेल, ठीक आहे, त्यासोबतच लपवाछपवी वाढतील. या गोष्टी मीन राशीच्या बाबतीत घडताना दिसून येतील. व्यावसायिक दृष्ट्या कसं आहे, तर इथे लाभ आणि हानी 50-50% आहे. ठीक आहे, पण काही गोष्टी ज्या आहेत जसा की सिंह आपल्या शिकार करताना जसं 2 पावलं मागे जातो, अगदी त्या पद्धतीनेच 2 पावलं मागे जाणं मीन राशीसाठी चांगलं राहील, कारण की यांना सुद्धा शनीची 7.5 सुरू आहे. ठीक आहे, त्यामुळे अशा लोकांनी आपले शब्द मागे घेणं आणि 2 पावलं मागे जाणं कधीही श्रेष्ठ ठरेल. तू शहाणा मी चुकीचा यातच समाधान माना, कारण सध्याचा कालावधी तुमच्यासाठी एवढा चांगला नाहीये. त्यामुळे तुम्हाला सध्या चालत आलेल्या गोष्टी ज्या आहेत जर का वाटत असेल त्या आपल्याला त्रासदायक ठरू नये याकरता शांत राहणं, समजूतदारीने वागणं फार गरजेचं आहे. आता आर्थिकरित्या कशी आहे, तर आर्थिकरित्या सध्या तरी धनहानीच मला दाखवते.
ठीक आहे. जर का गुंतवणूक सरकारी गोष्टींमध्ये तुम्ही करत असाल तर बिनधास्तपणे करू शकता. पण ज्या गोष्टी तुम्हाला सरकारी व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत तिथं मात्र गुंतवताना विचारपूर्वक गुंतवणूक केलेली उत्तम, किंवा त्या तज्ञाचा सल्ला घेतलेला उत्तम. आता नातेसंबंध कसे आहेत, तर नातेसंबंधामध्ये समंजसपणा दाखवणं गरजेचं आहे आणि सर्वात शेवटी बोलणं योग्य आहे. वादांमध्ये पडू नका. जिथे वाद होण्याची शक्यता वाटते आहे तिथे जाऊ नका. ठीक आहे. कोणाला भिडण्याचा प्रयत्न करू नका, कारण की इथे सपोर्ट पण कमी दिसतोय तुम्हाला. त्यामुळे तुमच्या बाजूने कोणी बोलेल अथवा तुमच्या बाजूने कोणी उभं राहील ही शक्यता फार कमी आहे. तुम्ही एकटे पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मीन राशीने या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे. स्वास्थ्य कसं आहे, तर पायासंबंधी त्रास दाखवतोय. ठीक आहे. ऍसिडिटीचं प्रमाण इथे दाखवतोय वाढताना. त्यामुळे खाण्यामध्ये पण थोडा जे आपल्याला पचेल, जे आपल्याला भावेल तेच खाण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणात मसालेदार खाणं त्रासदायक ठरेल. आणि उपाय काय आहे, तर ओम शिव ओम शिव ओम हा या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, ओम शिव ओम शिव ओम. ठीक आहे. शिव दोनदा आहे, ओम 3 वेळा आहे. या मंत्राचा जप जो आहे तो तुम्ही 11 वेळा करू शकता अथवा विषम संख्येमध्ये तुम्ही करू शकता. ओके. तर हे झालं 12 राशींचं एकंदरीत गोचर आहे. सो मला आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हा अपलोड होईलच आपला व्हिडिओ. तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि 20 ऑक्टोबर पर्यंत ज्या ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, काय फलदायी आहेत, काय नुकसानदायी आहेत, त्या जरी तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा तुम्हाला लाभ होण्यापासून मंगळ सुद्धा अडवणार नाही. ओके. तर तुम्हाला कसं वाटलं आजचं राशी भविष्य, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये कळवा. ओके. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत